निर्गम प्रकरण 11. प्रथमवत्साच्या मृत्यूची पीडा येणार अशी सूचना. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, मी फारोवर व मिस्र देशावर आणखी एक पीडा आणीन. त्यानंतर तो तुम्हाला येथून जाऊ देईल आणि तो जाऊ देताना तुम्हाला येथून कायमचे घालवून देईल. तू लोकांना सांगून ठेव की प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्या चांदीचे दागिने मागून घ्यावे. ह्या तऱ्हेने मिस्री लोकांची इस्रायल लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. तशात मिस्र देशात फारोचे सेवक आणि सामान्य लोक ह्यांच्या दृष्टीने मोशे हा पुरुष अति थोर होता. मग मोशे म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो की आज मध्यरात्रीच्या सुमारास मी मिस्र देशामधून फिरेन. तेव्हा मिस्राच्या सिंहासनावर बसणाऱ्या फारोपासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचेही प्रथमवत्स मरतील. पूर्वी कधी झाला नव्हता आणि पुढे कधी व्हावयाचा नाही असा मोठा हाहाकार मिस्र देशभर उडेल. तथापि इस्रायल लोकांपैकी कोणावरही, फार तर काय त्यांच्या पशुवरही, कुत्रा देखील भुंकणार नाही. ह्यावरून मी परमेश्वर मिस्री लोकात व इस्रायल लोकात कसा भेद ठेवितो हे तुम्हास कळेल. तेव्हा हे तुझे सर्व सेवक माझ्यापाशी येऊन पाया पडून म्हणतील की आपल्या परिवारासह आपण निघून जावे. त्यानंतर मी निघून जाईन. मग मोशे रागाने संतप्त होऊन फारो पुढून निघून गेला. परमेश्वर मोशेला म्हणाला, मिस्र देशात माझी पुष्कळ अद्भुते घडावी म्हणून फारो तुमचे ऐकावयाचा नाही. मोशे व अहरोन ह्यांनी फारो समोर ही सर्व अद्भुते केली, तरी परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने इस्रायल लोकांना आपल्या देशातून जाऊ दिले नाही.